नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी आले आहे पुण्यातील मार्केट यार्ड एक्झॉटिक फ्रूट या शॉपमध्ये. शॉपचं नाव आहे MNP. तर आपण त्यांच्या शॉपमध्ये आलेलो आहेत. तर आता आपण पाहूया व्हरायटी त्यांची आणि दादांशी बोलूया. तर दादा आम्हाला दाखवा please. USA ची चेरी दाखवतो मी तुम्हाला. वाह. छानच. ह्या कशा आहेत चेरी? त्याचा बॉक्स कितीला आहे? हा 5 किलोचा बॉक्स आहे. हम्म. आता सुरुवात आहे ना, थोडा महाग आहे. 8,500ला 5 किलो. अच्छा, आता याचा सीझन चालू झालाय हो, चालू झालं. त्याच्यामुळे महाग आहे ना. हो, आणि मग सीझन संपायला लागला जरा रेट कमी. USA थोडा महागच असतो. हो. आता हा जास्त 7,000-7,500 पर्यंत जाईल. कमी हां, अच्छा. पुढे जाऊ. आपण मागील व्हिडिओत हेच पाहिले होते का ते दुसरे होते? प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे येतात. अच्छा, हां. म्हणजे सगळ्या कॅनडा country- येतात, हां. टर्की येतात, चिली कंट्रीचे येतात. हम्म. आता हे USA चेरी आहे. अच्छा. हे वॉशिंग्टनचे चेरी. आणि हे कोणते? तेच आहेत, तेच. तेच आहेत ना. हो. हे काय? हे ग्रीन कच्चे बदाम आहेत. अच्छा. आणि हे कोणत्या कंट्रीचे? आपले इंडियाचे आहेत. इंडियाचेच आहे ना आपले. हम्म. हा बॉक्स कितीला आहे? आता सध्या हा खूप महाग आहे. म्हणजे 450 रुपयाला 700-800 ग्रामचं पॅकेट आहे. अच्छा, रेट कमी जास्त होत राहतात ना. हो हो, आता माल कमी आहे त्यामुळे रेट जास्त. हो. हम्म. ओले बदाम. तुम्ही एक ट्राय करू. हम्म. कोवळे कोवळे एकदम. हां, तिला एक द्या. छान टेस्ट आहे. ओल्या बदामची टेस्ट खूप छान आहे. आपले कोवळे शेंगदाणे कसे असतात तशी टेस्ट आहे. काय म्हणतात त्याला? ह्याला ग्रीन बदाम पण बोलतात. अच्छा. हे येलो डेट्स आहे, हम्म. गुजरातचे. ह्याला अच्छा. कचवरनं येतात हे. हम्म. ह्याच्यात रेड खजूर पण भेटतात ना. हो, रेड आणि येलो जास्त गोड असतात. हो का? गुजरातचे ना हे? हो. ह्याचे काय रेट असतात? 150-200 रुपये किलो असतात. अच्छा. तुम्हाला टेस्ट करून बघायचं आहे? बघा. हम्म. कसं म्हणजे कसं असं जेवढं तयार असेल ते खा. हां, हे गोड आहे. गोड आहे ना. हम्म. आतून बी याची गोड आहे चांगली. बी याची येल्लो खजूर म्हणतात ना. हो, येलो डेट्स. हम्म. हे गुजरातचे केसर आहेत. हम्म. ह्याची 5 किलोची पॅकिंग असते. 5-5.5 किलोची पॅकिंग असते. हा. आता हे सध्या 800-850 रुपयाला विकले जातं 5 किलो. 5 किलोचं हो. बॉक्स ना. याच्यात 5 किलो असतात. हो, बघू शकता. हम्म. म्हणजे हे रसासाठी आहे का नाही खाण्यासाठी? नाही, कट करून खा. कट करून खाण्यासाठी. ह्याचं नाव काय आहे? गुजरात केसर. केसर. हा केसर मँगो. हम्म. आता हे कोणतं फ्रूट आहे? पोमेलो. अच्छा. आणि गोड असेल ना हे? मी कट करून दाखवतो. वाव, खूप सुंदर. पूर्ण रेड आहे आतमधून ना. आणि म्हणजे याचे बेनिफिट पण भरपूर असणार आहे ना. पोमेलो आपलं संत्री सारखं स्मेल येतो त्याचा. टेस्ट देतो. हो.
टेस्ट करून बघा. मस्त आहे. एकदम संत्रीसारखंच आहे. छान आहे. आणि कितीला आहे प्राईज याची? हे 300 रुपयाला एक पीस आहे. अच्छा. कोणत्या कंट्रीचं बोलले हे? हे थायलंडवरून आहे. थायलंडवरून येतं ना? कोणतं फ्रूट पाहतो? हे बेल फ्रूट आहे. अच्छा. हे आपण देवाला चढवतो हो. शंकरासाठी. हो हो हो. नॉर्मली ती बारीक साईज असते, हे थोडी मोठी साईज. मोठी साईज आहे. हां. याचे ज्यूसचे खूप बेनिफिट आहे ना, फायदे? हो हो. बेल फळामध्ये शरबत वगैरे चांगला बनतो. हो. शरबतसाठी यूज करतात. हां. आता हे मशरूम आहेत. हं. आता सध्या आपल्याकडे 2-3 व्हरायटी आहेत. हं. भरपूर असतात आपल्याकडे. आता हे व्हाईट सिमची आहे. हं. हे थायलंडचे आहेत. हां. हे किंग ऑयस्टर मशरूम आहेत. अच्छा. हे इनोकी मशरूम आहे. हे बटरनट आहे. अच्छा. हे प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे आहेत? नाही, हे सगळे थायलंडचेच अच्छा. आहेत. मशरूममध्ये अजून ह्यात पोर्टेबल नाही आहे, हं. शिताके नाही आहे, बरेच अजून 2-3 व्हरायटी अजून त्यात नाही आहे. आम्ही लेट आल्यामुळे सगळं हो संपलं हो ना? हो. हं. कारण आम्ही खूप लेट आलेलो. तर हे बटरनट आहे. हं. व्हेजिटेबल्स आहे. व्हेजिटेबल्स त्या हिशोबाने लोक आपलं ते भोपळा वगैरे असतं तसं ना? हो. मस्त एकदम छानच आहे. आणि हे कितीला आहे? हे 500 रुपये 400 रुपये किलो असतं. अच्छा. लाल भोपळा असतो ना तसंच असं हा, लाल भोपळा असत असतो. हा, मग तोच प्रकार आहे हा. हो. त्याला बटरनट म्हणतात. अच्छा. आणि फ्रूट आहे का? नाही, नाही, व्हेजिटेबल व्हेजिटेबलमध्ये येईल बहुतेक. याची बेनिफिट आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते मँगो आणि हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, परत रक्ताची पातळी एकदम नॉर्मल होते, प्रतिकारशक्ती वाढवते, हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते. खूप सारे बेनिफिट आहे याचे. त्वचा वाढवणारे गुणधर्म आहे यात. आणि मधुमेहासाठी आहे, कर्कविरोधी क्षमता वाढवण्यासाठी आहे. ओव्हरऑल सगळ्यांचे फायदे तेच आहे. आपण याच्या वेगवेगळ्या डिशेस बनवू शकतो, पुऱ्या बनवू शकतो, सूप, याचे चिप्स बनवू शकतो आणि वेस्टर्न इंडियन सगळ्या डिशेस बनवू शकतो. हे मँड्रेन आहे. ह्याला मिनी ऑरेंज पण बोलतात. अच्छा. हे 8-9 किलोची पॅकिंग असते. हम्म. आणि हे कोणत्या कंट्रीमधले? हे जॅपनीज आहे, चायना. अच्छा. आणि ही पेटी किती किलोची आहे? 8-9 किलोची आहे. अच्छा. प्राईस काय असते? 200 रुपीज के जी असते. अच्छा. बॉक्स घेतला तर तुम्हाला 1400-1500ला बॉक्स मिळून जातो. वाव, मस्त, एकदम छान. एकदम ज्युसी. मस्त, एकदम गोड आहे. हे ग्रीन ॲपल आहेत. हे साऊथ आफ्रिकाचे आहेत. अच्छा. 18 किलोची पॅकिंग आहे याची. हम्म. ह्यात टोटल 110 पीस 120 पीस असते. हे 120 पीस आहे. हां. 18 किलो बॉक्स आहे. अच्छा. आणि हे कितीला पूर्ण पेटी जाते? हे 4500ला 18 किलो बॉक्स आहे. 4500. ग्रीन ॲपलचे खूप फायदे असतात ना? हो. हे कोणते ॲपल आहे? हे चिलीचे रॉयल गाला आहे. अच्छा. हा 20 किलोचा बॉक्स आहे. हम्म. ह्यात 125 पीस आहे. अच्छा. आणि हा बॉक्स कितीला पडतो? असा हा 4500ला बॉक्स पडतो. 4500. 20 किलो. 20 किलो. हे म्हणजे बॉक्सच घ्यावा लागतो का क्लायंटसाठी तुम्ही? नाही, आपण लूज पण करतो, लूज पण होलसेल देतो. बॉक्स पण विकतो. 230. अच्छा. तरी पण मग रेट चांगले आहेत तुमचे? हो, होलसेल रेट आहे. हो, होलसेल रेट एकदम. बरं आहे. हम्म.
हे साऊथ आफ्रिकाचे ब्युटी पेअर आहेत. हम्म. हे 12-12.5 किलोपर्यंत बॉक्स असतं. अच्छा. ह्यात टोटल 70 पीस येतात. हम्म. आणि किती किलोची पेटी असते? 12-12.5 किलो पेटी. अच्छा. कितीला पडते पूर्ण पेटी? ही आता 3000ला बॉक्स आहे 12 किलोचं. 12 किलोचं 3000ला बॉक्स. ह्याला ग्रीन ब्युटी पेअर म्हणतात. अच्छा. हे काय आता? हे किवी. न्यूझीलंडचे गोल्डन किवी आहे. अच्छा. हे नॉर्मल केवी सारखे नसतात ना? नाही, ह्यातून गोल्डन आहे. कलर पण गोल्डन आहे. हो. एका बॉक्समध्ये 3 असतात ना? हो. हे कितीला पडतंय? असं एक सिंगल पॅकेट आपण 200ला विकतो. 200ला. हां, 13 पॅकेटचा बॉक्स आहे हा. 2600. आपण 2600 रुपयाला विकतो. अच्छा. मागील एक आपण व्हिडिओ बनवला होता ह्यांचा, त्याच्यात त्यांना कसा रिस्पॉन्स आला आपल्या ऑडियन्सकडून ते विचारूया. आणि त्यांचा व्हिडिओ टॉप 3मध्ये आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? मला खूप फायदा झाला याच्यामुळे. अच्छा. बरेच कस्टमर यूट्यूब बघतात हां. आणि तिथंच प्रीमियम कस्टमर आहे. हो. तर ते कस्टमर मला बघून आले होते. हां. त्यामुळे मला खूप फायदा झाला. अच्छा. म्हणजे आपल्या व्हिडिओमुळे तुम्हाला चांगला हो, फायदा झाला. खूप फायदा झाला. हो. ते मला खूप छान वाटते की आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा झाला. हो हो. हां. आणि झाले असं की आम्ही खूप लेट आलो आहे. आत्ता जवळजवळ 6 वाजून गेलेले आहे. संध्याकाळी. त्याच्यामुळे संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. त्यांचे सगळे फ्रूट संपलेले आहे. त्याच्यामुळे आपण जेवढे व्हरायटी आहे तेवढे दाखवलेले आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण दादांचा परत एकदा ॲड्रेस आणि फोन नंबर विचारूया. तर दादा आपलं ॲड्रेस आहे? आपलं फर्मचं नाव MNP फूड्स पुणे आहे. शॉप नंबर 473 गुल टेकडी मार्केट ॲडमिन. आणि तुमचा मोबाईल नंबर काय आहे? हां, मोबाईल नंबर 8805416521. आणि डेली चालू सकाळी 5ला उघडतं आपलं आणि दुपारी 4-5 वाजता आपलं क्लोज होतं. क्लोज होतं. आणि शनिवारी बंद असतं आपलं. शनिवारी टोटली बंद टोटल असतं. बंद असतं. हां. आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.